लाईटीच्या झटक्याने एका तरुणाने त्याचा जीव गमावल्याची बातमी समोर येते। वाडा तालुक्यातील तिळसे गावामध्ये महावितरणाच्या तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा एका तरुणाला शॉक लागला आणि यात त्याने जागीच जीव गमावलाय। दरम्यान 45 वर्षीय अपंग तरुणाने त्याचा जीव गमावल्याची घटना घडली आहे। काल संध्याकाळी ही घटना घडली। दरम्यान गणपत लक्ष्मण दळवी असं 45 वर्षीय या तरुणाचं नाव आहे, जो दळवीपाडा तिळसे येथे राहत होता। या घटनेमुळे परिसरामध्ये महावितरणाच्या कामावर आता तीव्र संताप व्यक्त केला जातो। दरम्यान माहितीनुसार गणपत दळवी हे सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास वाडा येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते। दळवीपाडा येथे तिळसे स्टॉप या दरम्यान शेतातील रस्त्यावरून चालत जात असताना महावितरणाची तुटून रस्त्यावर पडलेली एक विद्युत जलवाहिनी त्यांच्या संपर्कात आली, तिथे आढळून आली आणि त्याचाच जोरदार झटका त्यांना लागला, कारण त्या विद्युत प्रवाह त्यातून चालू होता आणि ही रस्त्यावर पडलेली असल्यामुळे याचा त्यांना झटका लागला, शॉक लागला आणि जागीच त्यांनी या अपघातामध्ये त्यांचा जीव गमावला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले। गावकऱ्यांनी लगेच या घटनेची नोंद घेऊन कर्मचारी आणि पोलिसांना याची माहिती दिली आणि वाडा पोलिसांनी लगेचच घटनास्थळी जाऊन त्याचा पंचनामा केला आणि नोंद देखील केली। मात्र या घटनेमागे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाने त्याचा जीव गमावल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे, नातेवाईकांनी केला आहे आणि गावकऱ्यांकडून देखील आता संताप व्यक्त केला जातोय। तुटलेली विद्युत वाहिनी रस्त्यावर बरेच दिवस पडून असून सुद्धा यावर वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या प्रकरणावर जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या नातेवाईकांनी केलेली आहे आणि यांना नुकसान भरपाई देखील देण्यात यावी अशी मागणी या कुटुंबाने केली।